आपल्या सर्वांना कल्पना आहे की नागपूरपाशी बाजारगावच्या जवळ फार मोठ्या प्रमाणात स्फोटकाच्या कंपन्या आहेत, एक्सक्लुझिव्हच्या कंपन्या आहेत. जवळजवळ 9-10 कंपन्या या एक्सक्लुझिव्हच्या नागपूरच्या बाजारगावपाशी आहे. आणि या ठिकाणी या कंपन्या आहेत, त्यामध्ये सोलर एक्सक्लुझिव्ह आहे, चामुंडी आहे, केलटेक आहे, ओरिएंटेड एक्सक्लुझिव्ह आहे, अशा 9-10 कंपन्या आहेत. आणि या सर्व कंपन्यामध्ये वारंवार स्फोट होत राहतात. आणि जे बिचारे कामगार तिथे पोटा पाण्यासाठी नोकरी करतात, स्फोट झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात तिथे मृत्युमुखी पडतात. 2 वर्षात जवळजवळ या सर्व कंपन्यामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 23 लोक मृत्युमुखी पडले आहेत. आणि अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हे वारंवार जे स्फोट होतात, त्याच्यामुळे कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा पावलं उचलणं त्या कंपनीनी अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून आपले अनेक महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत की पेट्रोलियम अँड एक्सक्लुझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो, त्याचबरोबर सेंटर फॉर फायर एक्सप्लोजिव्ह अँड एन्व्हायरमेंट सेफ्टी आणि राज्य शासनाचं डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, अशा केंद्राच्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत, काही राज्याच्या संस्था आहेत आणि काही संस्था तर या नागपूरला आहेत, केंद्राच्या काही संस्था. पण असं असून सुद्धा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतेही पावलं उचलल्या जात नाही, म्हणून अशा घटना घडत आहेत. त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आमची तर राज्य शासनाला मागणी आहे की या सर्व कंपन्याचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे आणि सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक तज्ज्ञ समितीचं राज्य शासनाने गठन केलं पाहिजे. आणि या तज्ज्ञ समितीने या सर्व कंपन्याला भेट देऊन कशा पद्धतीनं कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे याच्यासाठी या सर्व कंपन्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या कोणत्या कंपन्या सेफ्टी ऑडिटच्या दृष्टीनं किंवा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्थित त्यांनी यंत्रणा त्या ठिकाणी राबते, त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं का, कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जी पावलं उचलायला पाहिजे ती पावलं उचलल्या जातात का, या सर्व गोष्टीकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या या संस्थेनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे तशा पद्धतीचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लिहिलं आहे की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, जेणेकरून अशा पद्धतीनं सेफ्टी ऑडिट झालं आणि व्यवस्थित सर्व ज्या कंपन्या आहेत, स्फोटक कंपन्या आहेत, त्यांना जर व्यवस्थित कामगाराच्या सुरक्षेसाठी जे पावलं उचलायला पाहिजे ते उचलायला लावली तर पुढील काळामध्ये अशा घटना आपण टाळू शकतो. यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने पावलं उचलायला पाहिजे. म्हणून जी एखादी जर तज्ज्ञ कमिटी जर राज्य शासनाने केली, राज्य शासनाने केली तर याच्या बाबतीत सर्व काळजी ती घेईल ना. आणि ज्या कंपन्या कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलत नाही त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकेल. कारण की जोपर्यंत वरतून अशा पद्धतीचं प्रेशर या कंपन्यावर राहणार नाही तोपर्यंत कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे लोक पावलं उचलणार नाही. हां आपण जे म्हटलेलं आहे याच्यात सेफ्टी ऑडिट ठीक आहे आणि जे म्हटलेलं आहे किंवा याच्या अगोदर या कंपन्यांचे अहवाल आलेले आहेत. सोलरमध्ये जी घटना झाली ही तिसरी घटना आहे. याच्या अगोदर या सर्व एजन्सीजने तिथले अहवाल दिलेले आहेत. हे अहवाल त्या अहवालात काय म्हटलेलं आहे ते रद्द करण्याची मागणी करणार काय आणि त्यानुसार कारवाई करण्याची मागणी करणार काय? नक्कीच
असे जर याच्या पहिले जर अहवाल आले असेल तर त्याची सुद्धा माहिती जनतेसमोर आली पाहिजे की कोणत्या कंपन्या कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या चुका त्यांच्याकडनं होतात आणि हे जर अहवालामध्ये पुढे आले सर तर त्यांच्यावर राज्य शासनाने काय कारवाई केली, या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे. काय होते, घटना घडते, कामगार मृत्युमुखी पडतात, 4-5 दिवस झाले की सगळं विसरतात आणि परत 4-6 महिन्यांनी परत अशी दुर्घटना घडते. त्याच्यामुळे हे जे अहवाल काही याच्या पहिले ज्याचा उल्लेख आपण केला आले असतील तर त्याचा राज्य शासनाने त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करून त्याच्यावर आपल्याला पुढील कशा पद्धतीनं पावलं उचलायचे आहे त्या पद्धतीचं त्यांनी पावलं उचलली पाहिजे. आता जे स्फोट झाला त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला, काही जखमी आहे, त्याची मदत दिलेली आहे, त्यांचे संपूर्ण परिवार उघड्यावर आले. 25 लाखाची मदत कधीच पुरेशी नाही, ती मदत वाढवून मिळावी. आणि जे डिसेबल झालेले आहे, ज्यांचे पाय गेलेले आहे, ते कधीच काम करू शकणार नाही, तर त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कंपनीने काय करायला पाहिजे अशी मागणी करणार. नक्कीच आम्ही त्याशीच आम्ही ही मागणी केली. तिथे दंदे हॉस्पिटलला मी स्वतः तिथे गेलो होतो आणि दंदे हॉस्पिटलमध्ये तिथे ॲडमिट होते काही लोक. त्याच वेळेस मी मागणी केली होती की असे जेव्हा अशा स्फोटामध्ये ज्यांचा मृत्युमुखी पडतो त्यांना चांगलं कॉम्पेन्सेशन, कमीत कमी 51 लाख रुपये तरी कॉम्पेन्सेशन त्याला दिलं पाहिजे. आता 25 लाख रुपये दिले कंपनीने, याच्या पहिलेसुद्धा 25 लाख रुपये चामुंडेने दिले होते. यांना चांगलं कॉम्पेन्सेशन द्यायसाठी राज्य शासनाने भाग पाडलं पाहिजे. आणि अशा स्फोटामध्ये ज्यांना अपंगत्व येतं, अशा अपंगत्व आलेला पुढील काळामध्ये ते काम करू शकत नाही, त्यांनासुद्धा कंपनीने फॅमिली पेन्शन त्यांना दिली पाहिजे, जेणेकरून त्यांचा घरचा उदरनिर्वाह चालू शकेल. साधारणपणे एक्सक्लुझिव्ह कंपनीत काम करताना स्किल लेबर लागतात, जे सातत्याने जे जाणवतात ते स्किल लेबर नाही आहे किंवा त्यांना पुढचं ट्रेनिंग नाही, कारण की ते हाय एक्सक्लुझिव्ह आहे. म्हणजे जे आता साहित्य स्फोटात झाले एवढं दूरपर्यंत त्याचे साहित्य पडलेलं होतं आपण पाहिलं, ते स्किल लेबर नसल्यामुळे. बरोबर आहे ना. हे कसे आहे, सगळे कामगार बिचारे ग्रामीण भागातील कामगार आहे, त्यांना फक्त 3-4 दिवस ट्रेनिंग देऊन स्फोटक त्यांना हँडल करणं त्यांच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक आहे. त्याच्यामुळे या सर्व कामगारांना चांगल्या पद्धतीनं ट्रेन केलं पाहिजे की हे स्फोटक आहे, इथं जर तुम्ही काही चूक केली तर मोठा स्फोट होऊ शकतो, तुमचा जीव जाऊ शकतो. म्हणून चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंगसुद्धा त्यांना देण्याची आवश्यकता आहे. थातून मातून ट्रेनिंग देऊन चालणार नाही. ही काही साधी कंपनी नाही आहे. स्फोटक त्या ठिकाणी प्रोसेस केल्या जातात किंवा त्याच्यापासून अनेक गोष्टी बनवल्या जातात. त्यामुळे व्यवस्थित सर्व कामगारांना ट्रेनिंगसुद्धा दिलं पाहिजे. याच्या बाबतीतसुद्धा राज्य शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सर, स्फोटात 2 मृत्यू झाले, इतके जखमी झाले, त्याच्यानंतरही मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी त्यांना भेट दिली नाही, तर यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलं असं वाटतं का तुम्हाला? याच्याकडे राज्य शासनाचं लक्ष नाही हे दिसतं याच्यावरनं की वारंवार अशा घटना घडतात. मुख्यमंत्री नागपूरचे, पालकमंत्री आपल्या नागपूरचे, त्यांनी ते व्यवस्थित सर्व जेवढ्या 9-10 कंपन्या आहेत सगळ्यांची बैठक बोलावून या सर्व ज्या ऑर्गनायझेशन आहेत केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या, यांच्या सर्व ऑर्गनायझेशनबरोबर एखादी बैठक करून त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय देऊन सर्व कंपन्याला निर्देश दिले पाहिजे की अशा या गोष्टीचं पालन तुम्ही केलं पाहिजे. आणि याचं जर तुम्ही पालन केलं नाही तर आम्ही राज्य शासन म्हणून किंवा केंद्र शासन म्हणून तुमच्यावर कारवाई करू. या सर्व गोष्टी स्वतः मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे. का त्याच्याकडे लक्ष देत नाही वगैरे समजत नाही. अनिल भाऊ, याचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. जसं आता आपण सांगितलं की कामगारांना 19 आणि 18 वर्ष वयाच्या मुलं-मुलींना पुरेशी 15 दिवसाची जी आवश्यक आहे ती ट्रेनिंग न देता आणि त्यांना योग्य सुरक्षा उपकरणं न देता इथे कामावर ठेवलं जातं. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा असा की ऑर्डिनन्स फॅक्टरी आणि खाजगी विस्फोटक निर्माण कंपन्या जवळपास एकसारखं काम असलं तरी त्यांना 2 वेगवेगळे नियम, 2 वेगवेगळ्या संस्था गव्हर्न करतात. हे कितपत योग्य आहे? आणि तिसरा प्रश्न हा की ज्या पद्धतीनं फक्त पैसे किंवा काही मुआवजा देऊन, मोबदला देऊन आपले हात झटकून टाकण्यात येतात, मात्र पेसो ही जी संस्था आहे पत्रकारांना सुद्धा उत्तर देत नाही. राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये माहिती मागितली तर उत्तर देत नाही. ही अनास्था आहे. काय सांगा? 100%. मी सांगितलं आता पेट्रोलियम अँड एक्सक्लुझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो, याचं हेड ऑफिस नागपूरला आहे. ठीक आहे, दिल्लीला नाही याचं हेड ऑफिस. आणि या सर्व कंपन्या नागपूरला आहे. एक्सप्लोजन किंवा स्फोटक तिथं विस्फोट झाले ते नागपूरला झाले, मृत्युमुखी पडले नागपूरला झाले.
त्याच्यामुळे या पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन आहे पेसो की अजून बाकीच्या संस्था राज्य शासन केंद्र शासनाच्या आहे, यांनी या बाबतीत कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जो म्हटलं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तो. त्या दिवशी काही चुका झाल्या असं वाटते का? कारण की खूप मोठ्या प्रमाणात तिथे कामगार वर्ग होता आणि तो सुरुवातीला 1 तासापर्यंत का अर्धा तासापर्यंत धूर निघत होता. मोठी घटना झाली म्हणजे त्यापेक्षा त्या दिवशी त्या ठिकाणी जर कामगार असते तर एक सुद्धा कामगार तिथे वाचला नसता. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कामगार कोणी नव्हते. त्याच्या बाजूला 2 किलोमीटर अंतरावर ते कामगार होते. किती? ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच्या 2 किलोमीटर अंतरावर ते कामगार काम करत होते, तरी त्यामध्ये मृत्युमुखी पावले. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथचा जो स्लॅब आणि पिलर 3 किलोमीटर हवेत उडून ते अमरावती रस्त्यावर येऊन पडलेत. हे 6 फुटाचे पिलर मोठे. इतका भयानक स्फोट होता. त्या ठिकाणी जर दुर्दैवाने जर 40-50 कामगार जर कामाला असते तर एक सुद्धा जिवंत राहिला नसता. इतका भयानक स्फोट आहे तो. ते सुदैवाने कोणी तिथे नव्हतं. 2 किलोमीटर दूर होते म्हणून कॅज्युअलिटी कमी झाली. त्या 10 कंपन्या त्या जवळपास त्या 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये नागपूर शहर आणि त्या भागाचे गाव आता वाढत चाललेले आहेत. त्याची काय एसओपी असेल पण तुमची मागणी असणार का अशा ज्या नवीन कंपन्या किंवा या कंपन्यात यांना शहरापासून गावापासून 50 किलोमीटर दूर 100 किलोमीटर दूर ठेवा, कारण त्याचे तो मलबा तर ऑलरेडी 1 किलोमीटर पर्यंत आलेलाच आहे. बरोबर आहे ना. म्हणून म्हटलं एक तज्ज्ञ कमिटी जर नेमली तर तज्ज्ञ कमिटी याचा सर्व अभ्यास करून योग्य त्या सूचना राज्य शासनाला करेल आणि राज्य शासनाने त्या सूचनेचं कडकपणे त्याचं पालन करायला पाहिजे. या गोष्टी लवकरात लवकर घडल्या पाहिजे राज्य शासनाकडनं. पण या एकूण प्रकरणामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. जिथे स्फोट घडला तिथे किमान 10 फूट खोल खड्डा पडला असं प्रत्यक्षदर्शी कामगार तिथे सांगतात, पण मीडियाला सुद्धा जाऊ देण्यात आलं नाही आणि यापुढे जाऊन कारखान्याकडून कोणतेही व्हिडिओ किंवा फोटोग्राफ्स रिलीज करण्यात आले नाही. कारखाने सोडा, ह्या जे काही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था आहे यांनी कमीत कमी लोकांना माहिती दिली पाहिजे की अशा अशा पद्धतीची घटना झाली, यातला कारणीभूत हे याला हे कारण आहे. आम्ही कंपनीला सांगितलं आहे की तुम्ही या बाबतीत दक्षता घ्या. कोणी एक शब्द बोलायला तयार नाही. कशामुळे झालं, का वारंवार अशा घटना या संपूर्ण अड्डा कंपनीमध्ये होतात, कोणी बोलायला तयार नाही. टेम्परेचर वाढल्यामुळे स्फोट झाला असं त्यांचं म्हणणं आहे. मी तिथल्या जनरल मॅनेजरशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी क्रिस्टलायझेशन प्रोसेस एक आहे. त्या क्रिस्टलायझेशन प्रोसेस चालू असताना त्या प्रिमायसेसमध्ये कोणी नव्हतं, पण तिथे एकाएक टेम्परेचर वाढायला लागलं आणि मग तसं वाटलं हे टेम्परेचर वाढायला लागल्यानंतर ते टेम्परेचर कंट्रोलमध्ये येत नव्हतं म्हणून तिथं पळापळ झाली. कोणी थांबलं नाही, सगळे पळून गेलेत. 1-2 किलोमीटर पळून गेले, त्यानंतर तो स्फोट झाला. म्हणजे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहे. तज्ज्ञ कमिटी जर नेमून त्यांनी जर व्यवस्थित सर्व कंपन्यांना जर सूचना केल्या की याचं पालन तुम्ही केलंच पाहिजे, नाही तर आम्ही कारवाई करू, तर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित थांबू शकतात. योग्यरित्या कारवाई न करता कामगाराला न्याय देत नाही, यासाठी मालकांना राज्य शासन पाठीशी घालत आहे असं आपल्याला वाटते. कसं आहे, याच्याकडे शासनाने लक्ष देऊन जर कडक नियमाची अंमलबजावणी जर करायला लावली तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकणार नाही. त्याच्याकडे शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही. नागपूर शहरापासी या सर्व 9-10 स्फोटकाच्या कंपन्या आहेत. त्याच्यामुळे राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने हाताळायला पाहिजे. धन्यवाद. पॉलिटिकल प्रश्न अजित दादाचं जे प्रकरण रोहित पवारांनी अजित दादाला समर्थन केलं की ते असं चुकीचा फोन करणार नाही कुठल्या अधिकाऱ्यांना, IPS. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही गृहमंत्री राहिलेले आहे, सगळे IPS हाताळले. मी काही त्याची डिटेल माहिती घेतली नाही. जरा डिटेल माहिती घेऊन तुमच्याशी अलग बोलतो मी. तर ओबीसीचा मुद्दा जो सुरू आहे, दादांना बोलतो टाळता नाही. माहिती तर पाहिजे काय झालं काय. मी जरा बाहेर होतो 4 दिवस. ओबीसीचा मुद्दा, आज ओबीसीची बैठक आहे, कालही बैठक झाली. सगळे भुजबळ विरोध करतायत की जो GR काढलेला आहे त्यामुळे ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे. एक गट समर्थन करतायत. असं आहे, राज्य शासनाने जो मराठा समाजाच्या बाबतीत जो GR काढलेला आहे
तो ओबीसी समाजाच्या दृष्टीनं अन्यायकारक आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे याच्याबाबतीत कोणाचं दुमत नाही. पण ते देत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कुणीतरी वाटे करू नको. आणि जो GR काढलाय त्याच्यातून असं दिसतं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाचं नुकसान त्यानिमित्तानं या नवीन जो GR काढलेला आहे मराठा समाजासाठी त्याच्यामुळे होणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाची नाराजी हळूहळू आता पुढे येत आहे. चला, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.